नमस्कार खवय्यांनो, तुम्हा सगळ्यांचं अतिशय आनंदात स्वागत करतो आपल्या चविष्ट कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आठवणींचं मीठ चवीनुसार. फार मनापासून राजन सर आपलं स्वागत, मयुरी आपले स्वागत, आस्ताद संग्राम तुम्हा दोघांचे फार मनापासून स्वागत. धन्यवाद. आज माझं काळी जसं फुलपाखरू झालंय, कारण या मंचावरती नाटकवाले आले की मी असा हवेत असतो. आणि आज नांदीने सुरुवात सगळे नाटकवाले आलेले आहेत, त्यामुळे कुठलाही नाटकीपणा होणार नाही, पण नाटक खूप होणार आहे. राजन सर कसे आहात? फर्स्ट क्लास. तुमचं आता नाटक आलंय सविता दामोदर परांजपे, आणि त्याच्या निमित्ताने तुम्ही आज इथे सगळे आलेले आहात. सगळ्यांचं स्वागत. थँक्यू. सगळ्यात आधी एक दिग्दर्शक म्हणून या टीम विषयी काय सांगाल? कॅप्टन ऑफ द शिप आहात तुम्ही. नाही, मी सध्या आताही शिपवरच आहे. हो का? हो, कारण हे खवय्येचं जे काही शिप आहे ना, हो, त्या शिपवर मला खूप बरं वाटलं आणि तिथे माझी मंडळी आहेत, प्लस तू आहेस. करेक्ट. तर हे नाटक करताना खूप मजा आली आणि ही मंडळी तर माझ्याबरोबर कित्येक वर्ष ही फक्त पहिल्यांदाच आलेली. हो, पण बाकीची सगळी जी नाटकातली जेवढी कलाकार मंडळी ती सगळी जुनी आहेत माझ्याबरोबर, त्यामुळे मला मजा आली. चला छान. मयुरी देशमुख फुलता कळी फुलेनानंतर मला ही आज भेटलेली आहे. आम्हाला या टीमला भेटून मजा आली आहे. असतात तू एक गायक आहेस, मराठी छान बोलतोस, मराठी छान वाचतोस, अभिनय पण उत्तम करतोस. तर संग्राम, या नाटकाचा तुझा अनुभव चांगला असेलच याची मला खात्री आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर, हे आम्ही सारे खवय्येचं नव्याने उभारलेलं घर आहे. तिकडे आहे आठवणींची पेटी, ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा, आणि इकडे आहे आठवणींचा कट्टा. क्या बात. तर आठवणींच्या कट्ट्यापासून सुरुवात करूया, गप्पा मारूया. पण हे आलेले दोन पाहुण्यांनी आमचं स्वयंपाकघर जरा जास्त सुशोभित झालंय आणि संरक्षित झालंय. या आठवणींच्या कट्ट्याकडे प्लीज वेलकम. नाटकवाले नाटक वेडे आज इथे आलेले आहेत, तर नाटकाशी निगडीत खूप गप्पा मारूया. पण नाटकवाले म्हणलं की चहा येतो, तर आपण जरा चहाचा घोट घेऊया. तुम्ही घेताना का तुम्ही ब्लॅक कॉफी वगैरे असं? पण आज आमच्याकडे चहाच प्यावा लागेल. आम्ही चहाच पाचतो. पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. तर एकत्र मिळून काही खाणे, खायला जाणे, अशी ठराविक ठिकाणं असं काही आहे? दौरे अजून झाले नाही. बरं. ह्या गोष्टी दौऱ्यात जास्त प्रमाणात घडतात. कारण इंदोरला म्हणा तर सराफा बाजार आहे, नागपूर असेल तर कुठेतरी सावजी खायला. आता प्रॉब्लेम काय होतो ना, ही व्हेजिटेरियन आहे. हा प्रॉब्लेम कसा? प्रॉब्लेम म्हणजे आता सावजी खायला आपण जाऊ असं ठरलं की हिचं काय. तर नाही, आमचा प्रॉब्लेम काय होतो की मग व्हेजिटेरियनचाही विचार करत बसायला लागतं. नाटकाच्या आतापर्यंतच्या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये संग्राम तुझाई, सर तुमचा आणि असतात तुझाई, गमतीदार प्रसंग प्रेक्षकांच्या भेटीचे खूप घडतात. असा कधी तुमच्या वाट्याला आलाय? हो, मला एक यांचा गमतीदार किस्सा सांगायचा. पुण्याला एक बाई आल्या आणि त्या असतात, आता माझा मुलगाच आहे आजपासून, हडपसरच्या प्रयोगाला त्या आल्या. असतात ज्या बाईंना बघून लपतो, असतात काळे कोणाला बघून लपत असेल का, घाबरून मी इमॅजिन कर. लपलो होतो. तो लपला होता, टिळक त्या स्मारकच्या गेल्या का, तो प्रयोगानंतर. लपून जेवत होता. पण ते असं काय बोलतात भेटून? उत्साह? त्या मुका वगैरे घेतात त्याचा. त्यांनी असं कसं केलं रे मला? गालगुटचा नाही घेतला, गालगुटचा वगैरे घेतला. हॅलो, नको. त्या हिला काय म्हणल्या ते अजून विशेष आहे. सो झालं असं की त्या आल्या आणि त्यांना आवडलं काम, नाटक सगळंच आवडलं. आणि त्याच्यानंतर हक केलं, मग पप्पी घेतली. आपण रेडी नसतो ना अशा काही गोष्टींसाठी. बरं, आज हडपसरच्या प्रयोगाला हे सगळं झालं. टिळक स्मारकच्या प्रयोगाला पुन्हा त्या वरती मेकअप रूम पर्यंत वर आल्या. जरा परत सगळ्यांबरोबर फोटो म्हणला. कालच तर काढला, आज साडी वेगळी नेसली आहे. कमाल. स्वयंपाक पाण्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला? सगळा स्वयंपाक येतो? हो, सगळं. मला चॅरिटव येतो. आणि मयुरीजी आपलं काय? तू व्हेज नॉन व्हेज सगळा स्वयंपाक येतो? नाही, व्हेज. ठीक आहे, मग आज आपल्याला स्वयंपाकघरात काही पदार्थ करायचे आहेत, ते खायचे आहेत. पण त्याआधी तुम्हाला भेटायला एक विशेष पाहुणा आलाय. तर संतोष दादांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. प्लीज या. कशी चाल तुरु तुरु आहे. गालावरच्या खडीतही एखादा पदार्थ मावेल एवढे खड्डे आहेत. तुम्ही यांना ओळखता ना सगळ्यांना? हो हो हो. अरे नमस्कार. आपण सर्व नाटकवाल्याने बघून खूप मला बरं वाटलं. गावातले मला सगळे लाल्या म्हणतात, लाल्या. इकडे स्पॉटकडे बघायचं आणि आपलं ऍक्टिंग करायची आणि आपले डायलॉग बोलायचे. आपलं डॉलर एकदम खणखणीत. आपलं काय? आपलं डॉलर एकदम खणखणीत कडक. डॉलर नाही, ते नाणे, पिश्या. साहेब, आता डॉलरचं व्हॅल्यू जास्ती आहे. काय आणलं डबा? OMG. रसगुल्ले. वा, वा. कुणाच्या आवडीचे रसगुल्ले? तुम्हाला आवडतात का? तुला? मला सगळंच आवडतं. मला पण हे सांगितलंय कोणी आमच्या माहित नाही. तिघांचे आवडीचे. हो का? मलाही आवडतात. घ्या ना मग एक एक. काही लाजण्याचं कारण नाही. घ्या. प्रेमाने
जगण्या रंगत देऊ. तो या मंचावरती आल्याचा फक्त त्यालाच संतोष होतो. बाकीचं शक्य तितकं न राहावं असाच तो प्रयत्न करतो. वा. तर रसगुल्ल्याशी निगडीत तू म्हणालीस आमच्या तिघांच्या आवडीचा पदार्थ आहे, याची काही आठवण आहे का? नाही, तिने आमच्या दोघांच्या गोड आमचे खाण्याबद्दल मिठाईचे ऐकलंय खूप. आमचे वेगळेच मिठाईचे किस्से किस्से आहेत. असतात माझ्या आणि त्यामध्ये. संग्रामचे. आम्ही एक मालिका करत होतो एकत्र. हा. ठाण्याचं शूट असायचं बर. आणि मध्ये वेळ होता आणि ऍक्च्युअल आमचं ज्या बंगल्यात शूट असायचं त्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाऊन ऍक्च्युअल लोकेशन रस्ता बिस्ता असं शूट. आणि आमच्या लक्षात आलं की मध्ये वेळ आहे, 1.5 तासभर तरी किमान वेळ नक्की आहे. आणि आमच्याबरोबर शर्वरी कुलकर्णी होती. म्हटलं ठीक आहे, बारीकसं जेऊया, पण मग मस्त कुठेतरी जाऊन मिठाई खाऊया आज. म्हणली मी पण येते. आम्ही तिघं आत गेलो. तिने आपलं मला हे म्हटलं हां हे द्या. हां संग्राम मला आधी मलाई सँडविच द्या, आता एक रसमलाई द्या, हा पण 2 पीस अंगूर रबडी आहे का? हो आहे ना, मग जरा अंगूर रबडी द्या. असं आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ दोघात मिळून 1.25 किलो बंगाली मिठाई खाल्ली आणि मग बाहेर पडलो आणि शूटिंगला गेलो. आणि ती एका पॉइंटला ती म्हणाली, हे थांबा, तुम्हाला काहीतरी होईल. मला काहीतरी होईल. अजून खाऊ नका, तुम्हाला काहीतरी तुला होईल. म्हणजे जड नाही झालं तुम्हाला? नाही, नाही काय बोलणार काहीच बोलू शकत नाही. स्थिमित झालेत सगळे. बरं, एवढं सगळं गोड खाऊन ते बोलण्यातनं गोडवा येत नाही, ते वेगळं. त्यासाठीचे प्रयत्न चालले. त्यासाठीचे प्रयत्न चाललेत माझे आज तक. माझी पंचायती झाली की नेमकी मी टिप्पणी करावी कशावर, जेवणावर का खाण्यावर. आपण आता स्वयंपाकघराकडे जाऊया. हो, ते आम्हाला पदार्थ पाहायचे, ते राहिलंच म्हणजे सर तेच महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तर त्यासाठी आलोय. पण तिकडे जाण्याआधी सुद्धा आम्हाला तुमच्या बरोबर एक छोटासा खेळ खेळायचा आहे. गेमचं नाव आहे कटू सत्य. आणि त्या प्रश्नांवरती किंवा त्याच्या उत्तरांवरती ठरणारे हे सत्य कुणाला पचवायचं आहे, जे आहे कडवं. तर लागणारं साहित्य घेऊन या, आपण खेळ खेळूया कटू सत्य. प्लीज घेऊन या. मी काही प्रश्न विचारतो, तुम्ही टीम मेंबर्स आहात, तर त्याच्या उत्तरामध्ये ज्याची बाजू खोटी असेल तो हा कडू घोट घेईल. ओके. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की नाटकामध्ये किंवा नाटकाच्या तालमीमध्ये वाक्य पाठ नाही म्हणून पदरचे शब्द कोण घालतं? राजन का? माझ्या नाटकात ना माझ्या नाटकात ना होय. ते आता चालू आहे त्या होय. नाटकात मीच घालतो. हो, मग घ्या तुम्ही शॉट घ्या. दिग्दर्शक आहात ना? तरी सुद्धा कारण काय ना, काही शब्दांना माझ्याकडे शब्द तयार असतात, मला आठवत नाही. काही वेळेस मला मुख्य म्हणजे नावं आठवत नाही. प्रामाणिकपणे मान्य Cheers. करतो ते मान्य करतो. हो. हाच पण मोठेपणा आहे मला. विसरलं म्हणून पदरचे शब्द घालणं हा एवढाच मुद्दा असेल तर हे एकटे. स्टेजवरती हसू कुणाला लवकर येतं? असंच अजून नाही. इथे पण कोणाला सगळ्यात जास्त हसू येतंय? घ्या. घ्या घ्या. वड. इतकं काय मग? नाही नाही, एवढं नाहीये वाईट. त्यातल्या त्या चौघांमध्ये दिग्दर्शकाचा तर तो हक्कच आहे, पण एक रॅगिंग कोण करतं? जरा मी सांगितलेलं करायचं असं कोणाचं असतं? मी रॅगिंग कधी केलं? रॅगिंग नाही करत, मी पण suggestion- जरा धाक आहे, जरा शाळा घेतो. शाळा कधी कोणाची शाळा घेतली मी? शाळा नाही, पण ह्या सगळ्याचं माइल्ड व्हर्जन जे काय आहे ते हे. माइल्ड जरा वर्जन म्हणजे असं- तो असं करून चांगले बघूया. सजेशन्स देतो. हा. असं करून बघ. नाही. आणि असं हा. मला आवडेल कारल्याचं पण रस. मला प्लेफुली, काय पण problem? प्लेफुली. मला तिच्या बॉडी लँग्वेज मध्ये असं वाटतंय मी प्यायली नसो, आता तू पी. आता तू पी. हा. एवढाच हेतू आहे माझ्या नावावर. मुद्दा किती खराय किती पण मला खोटाय. काय प्रॉब्लेम नाही, मला आवडतं कारलं. तो रॅगिंग नाही करत, तो हट्टी आहे. पटकन हर्ट कुणाला होतं? रुसतं कोण पटकन? चौघांपैकी काकाच. काका फार हट्टी लहान मुलं ती आहे. लहान मूल रे. लहान हट्टी मुलं आहे. मग एवढं आहे ना, मग बोल नका माझ्याशी असं म्हणून एक आणि ते 2-3 मिनिटं- विंगेतही फिरत असतात मागे, आणि एखादी स्टेजवरची जागा त्यांच्या मनासारखी नाही झाली ना, डिरेक्टर करतो जो विंगेत फिरतो आणि जो काम करतो स्वतः त्या नाही, नाटकात. हे चिडत नाहीत. काकांचं काय ना, ते चिडत नाही, ते रुसतात, ते हर्ट होतात. लहान मुलासारखं नाही, हर्ट ती तुम्ही हा केलं तरी तुम्हाला थोडं ते प्यावं लागेल. मला आवडलंय ते. आवडलं. प्रकृतीला खूप छान बरं, आहे. हे जे आणि काही थोडं प्या सर, पूर्ण नका चांगले नाही इथे. आणि डॉक्टर अगं का ग दुसऱ्यांना अगदी उचलून उचलून चला बघ ना तुम्ही, अगत्याने स्वागत केलं थोडं थोडं जातं. प्या, थोडं प्या. अरे संग्रामला प्यावं लागावं असा एखादा प्रश्न मला सुचवा. ती मग पुढे सरसावली ती लगेच. मुद्दाम हसवायचा प्रयत्न करतो. हा ओके फाईन, चला. मी आणून पाडणार आहे, मला माहिती आहे मी काय सांगितलं. रिहर्सलच्या दरम्यान म्हणे कुणी जास्त हसवायचे प्रयत्न केले? तुम्हीच असं ठरवून नाही. मी सांगतेय, मला हसायचे प्रयत्न झालेले. कुणी केले? मी काय प्रयत्न नाही करायचो, मी तिच्याकडे फक्त बघत राहिलो तरी ती हसायची. ती हसते. मग एका पॉइंटला ती म्हणाली, आपण आपली मैत्री प्रोफेशनल ठेवूया, मला हा. तुझ्याकडे बघितलं की हसू येतं.
त्यांनी काही केलं काय नव्हतं. ते तो लहान गप्पा मारत मुलासारखं आहे. जाऊ दे संग्राम इतर मुलींसाठी काही कडू घोट चला, ठेवायला ठीक आहे, लागतात. ठीक आहे. तिच्यासाठी तरी तुला काय माहित मी तर अख्खा ट्रे प्यायलोय. अरे पण खरंच छान लागलं. हिनी तोंड वाकडं केलं तेवढं काही नाही. खरंच नाही चला पण छान तुमच्या नाटकाविषयी एकंदरीत नाटकाच्या प्रवासाविषयी खूप गमतीदार काय काय छान छान आणि अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले. आता मुख्य हेतूकडे जाऊया. स्वयंपाक पाण्याचं बघूया. भूक लागलेली आहे. चला. मला या वेळेला भूक लागतेच आणि पदार्थ करायचे आहेत. तर मंडळी या टीमला आपण घेऊन जाऊया स्वयंपाकघरात. पदार्थ बघूया.